नमस्कार. मागच्या कार्यक्रमात आपण दुर्गाताईंचं बालपण आणि साहित्य याच्याविषयी माहिती घेतली. आज आपण त्यांचे छंद आणि त्या अनुषंगाने त्यांनी केलेली कामं आणि त्यांचं साहित्य याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. जयवंत दळवींनी जेव्हा दुर्गाताईंची मुलाखत घेतली त्यानंतर त्यांनी असं म्हटलेलं होतं की दुर्गाताईंचं व्यक्तिमत्व हे लेखणीच्या कुंचल्यात पकडता येत नाही आणि आपल्याला असं दिसते की कुठल्याही माध्यमाला ते आव्हानात्मक ठरावं इतकं अद्भुत आणि चतुर अस्त्र आहे. ज्ञान, जिज्ञासा, संशोधक वृत्ती आणि प्रतिभेच्या आविष्कारातून शतकामधून एखादीच दुर्गा भागवत जन्माला येते. केवढं आपलं भाग्य की दुसऱ्यांदा त्या आज इथे आपल्याशी गप्पा मारायला आलेले. दुर्गाताईंच्या लिखाणातून आपल्याला असं जाणवतं की मानव आणि निसर्ग यांचं अक्षय नातं ठिकठिकाणी आहे. तर दुर्गाताई, प्रत्येक प्रांतामध्ये रंगाचं जे वैशिष्ट्य आहे त्याचा आणि निसर्गाचा काही संबंध आहे का? निसर्गाशिवाय दुसऱ्या कशाचाच संबंध नाही. कारण निसर्गाचे जे रंग, काळा, सूर्याचा प्रकाश म्हणून पांढरा, निळा, हे रंग शतकानुशतक सहस्रावधी वर्ष मानवाने पाहिलेले आहेत आणि ते त्याच्या मेंदूने आत्मसात केलेले आहेत. आणि ज्या प्रदेशात मानव राहतो त्या प्रदेशाची नैसर्गिक स्थिती त्याच्या रंग संवेदनेला कारण असते. अच्छा, मग त्याप्रमाणे आपल्याला असं सांगता येईल की महाराष्ट्रात कुठला रंग आहे? महाराष्ट्रात काळ्या रंगाचं आकर्षण आहे. आता काळ्या रंगाचं आकर्षण तसं भारतालाही आहे ना. तर रामकृष्ण यांना आम्ही काळं म्हटलंच नसतं. पण महाराष्ट्रात विशेष करून आमचा विठोबा काळा म्हणून त्याचं किती कौतुक आहे. त्याच्याशिवाय आमचे डोंगर काळे दिसतात. त्याच्यात हिरवा रंग 4 महिने दिसला तर दिसला, नाहीतर सगळं काळं आणि काटेरी. हे महाराष्ट्राच्या निसर्गाचं स्वरूप आहे, म्हणून त्याला दगडाच्या देशा म्हटलेलं आहे. मग बंगालमध्ये? बंगालमध्ये तळी खूप आहेत, गंगेचे पुष्कळ फाटे आहेत. तेव्हा बंगालची भूमी सुजला म्हणजे पांढऱ्या रंगाची वाटते. अच्छा, म्हणून तिथे पांढऱ्या रंगाला जास्ती महत्व. तसंच गुजरात आणि मारवाडमध्ये पण? मारवाडमध्ये आणि गुजरातमध्ये वगैरे जिथे खूप ऊन असतं, खूपच ऊन असतं, तिथे त्यांना तांबडा रंग जास्ती करून असतो. तांबडा आणि पिवळा हे दोन त्यांचे आवडते रंग. आता मानवी भावभावनांचे अतिशय गुंतागुंतीचे धागे अलगदपणे उलगडून त्यातील संबंधांचा तुम्ही नेमकेपणा दुर्गाताई सांगता. तसंच आम्ही बघतो की तुम्ही विणकाम आणि भरतकामाचे धागेही अतिशय कौशल्याने हाताळता. तर तुम्हाला भरतकामाची आवड कशी निर्माण झाली? भरतकामाची आवड माझ्या आईमुळे निर्माण झाली. माझी आई फाटकं शिवताना सुद्धा इतके सुरेख टाके घालायची की पाहत राहावं. अच्छा. आणि एकदा माझा भाऊ लहान होता, त्याची फाटकी शाल ती रफू करीत होती आणि मी जवळ बसून नेहमी बघायची, पण तिला तिच्या कामाला हात लावलेला आवडायचा नाही. तर एकदा ती तिथून उठून गेली आणि मी ते शाल हातात घेतली आणि तशीच रफू करायला लागले. थोड्या वेळाने ती आली, माझ्या ह्याला का हात लावलास? बघते तर हसायला लागली. मला म्हणाली, हे तूच केलंस? तुला कोणी शिकवलं? मी म्हटलं तूच. आता रिव्ह्यू हे मासिक आहे, स्वित्झर्लंड मधून प्रकाशित होतं आणि ते जागतिक दर्जाचं कलेवरचं मासिक आहे. आणि ह्या मासिकात दुर्गाताईंनी भारतीय भरतकामाविषयी लेख लिहिलेले आहेत. तर याच्यात आपण बघतो की हा आहे तो काश्मीरी कशिदा आहे आणि इथे जे चित्र आहे ते मोहनजोदडोच्या काळातलं आहे आणि तिथे आपल्याला डिझाईन दिसते. यावरून आपल्या लक्षात येईल की 5000 वर्षापूर्वीपासून भरतकामाचा विकास झालेला आहे, म्हणजे सुरुवात झालेली आहे. आणि आता दुर्गाताई, या पुस्तकात तुम्ही हे टाके दिलेले आहे त्याचे, तर त्याच्याविषयी जरा सांगा. आता भरतकामाच्या विषयी सांगायचं म्हणजे हा कशिदा आहे. कशिदा शब्द आपला नाही आहे,
कानडीत त्याला कसुती म्हणतात आणि आपली समज असा आहे की हा कानडी कशीद आहे. भारतातलं सर्वात जुनं नाव जर भरत कलेला असेल तर ते तसर असं आहे आणि राजशेखराच्या कर्पूर मंजरी नाटकात ते मिळतं. विदूषक म्हणतोय, दोन बायका वादविवाद करीत असतात तेव्हा विदूषक न्याय देताना म्हणतो, तुमचं बायकांचं काय, तुम्ही बायका तसर मध्ये जसे उलटण सुलट सारखं असतं तसं तुम्ही करता. आणि हा महाराष्ट्रातला हा कशिदा जो आहे तो त्याचे हे नमुने आहेत. आणि तुम्ही म्हणाले होते की वैश्व आणि आता ह्याच्यात सुद्धा फरक आहेत. आता हे जे दोन वरचे नमुने आहेत किंवा हा खालचा नमुना आहे हे वैष्णव नमुने आहेत. कारण वैष्णव लोक गंध उभं लावतात आणि शैव हे पसरट गंध किंवा विभूती लावतात. आता हे आणि हे शैव जे खालचं हा आहे आणि हा हे शैव नमुने आहेत. तर ते नमुने हे तुम्हाला असे रेघानीच पण आखलेले दिसतील आणि इथे उलट सुलट सारखं असतं, उलट वेगळं असतं, सुलट वेगळं असतं. आता इथे तुम्ही हे ह्या पुस्तकात हे पण दोन दिलेले आहेत, हे कुठले आहेत? आता हा नमुना जो आहे हा नमुना जो आहे तो पंजाब मधला आहे. पंजाब मध्ये फुलकारी असा शब्द आहे. बाकी साधारण आपण भरतकाम किंवा एम्ब्रॉयडरी हा शब्द एम्ब्रॉयडरीचा भाषांतर आहे. तर हा पंजाबचा नमुना आणि त्याला फुलकारी असं नाव आहे. नंतर हा जो आहे हा आंध्रातला नमुना आहे आणि तो नमुना त्याला दुधावरची साय म्हणजे पालमिगडू असं म्हणतात. तुम्ही सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तर हे सुतक कापून त्याच्यावर भरलेलं आहे. कापड कुठे संपतं आणि भरण्याला सुरुवात केव्हा होते हे आपल्याला कळणार नाही. माझ्या मते हा आपल्या देशातला सर्वोत्कृष्ट नमुना आहे. आता आपण बघतो दुर्गाताई की वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे कशिदे दिसतात, तर त्यांचं असं वेगळं असं वैशिष्ट्य असतं का काही वेगवेगळ्या प्रांतात? म्हणजे महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर काळ्यावर पांढरं असं. तर महाराष्ट्र हा काळ्याचा चाहता आहे, तेव्हा त्याचं वैशिष्ट्य असं की काळ्या कपड्यावर पांढऱ्या दोऱ्याने काढायचं आणि पांढरं जर कापड असेल तर त्याच्यावर काळ्याने काढायचं. आणि मग तसंच ह्याच्यात गुजरात मारवाडमध्ये ते खादीसारखा कपडा घेतात घट्ट, आणखी त्याच्यावर ते तो रंगवतात. बहुधा तांबडा कपडा असतो आणि त्याच्यावर ते रंगीत सुताने भरतात. ते जरासं वर आल्यासारखं गुजरात मधलं दिसतं. म्हणजे जसं समजा एखादं लव असलेलं जर दुरून तुम्ही पाहिलं तर लव आहे असं वाटतं. आणखी काठेवाडमध्ये मी गेले होते तेव्हा मी पाहिलं द्वारकेच्या जवळ, तर तिथे वडाच्या झाडाला सुद्धा लव आलेली दिसायची, गवताला लव आलेली दिसायची. हा सर्व निसर्गाचा जो काही आविष्कार असतो तो त्यांच्या भरतकामात तुम्हाला उठलेला दिसेल. आता लमाण्यांचं जे भरतकाम आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे? लमाण हे फिरती जात आहे, ही फिरती जात आहे आणि त्यांच्यावरचं वैशिष्ट्य असं आहे की बायका चोळ्या घालतात, त्या अगदी भरलेल्या असतात. खरं म्हणजे लमाणात शिवणकाम न येणं हे अतिशय एक गुन्हा समजला जातो. एकदा मिशनऱ्यांनी ह्या लमाणांना विचारलं की तुम्ही मुलींना आमच्या शाळेत का पाठवत नाही, तर मिशनऱ्यांचं मोठं असे भांडवल तर आम्ही मुलींना उत्कृष्ट भरतकाम शिकवतो, एम्ब्रॉयडरी शिकवतो. तर ते म्हणाले, साहेब तुमचा नमुना आम्हाला दाखवा. तर याने काय सांगितलं, म्हणाले हा पहा आमच्या कसं आम्ही भरतो मुलींना शिकवतो.
लमाणाने सांगितलं, साहेब असं जर भरतकाम आमच्या मुलींनी केलं तर आमच्या मुलींची लग्न व्हायची नाहीत. आणि त्याच्यात पुरुषांच्या डोकीला जे पट्टे असतात त्याच्यावर त्यांच्या गोत्राची निशाणी असते आणि नेहमी लांबून लांबून येतात, तेव्हा त्यांना त्या पुरुषांच्या फेट्याला बांधलेल्या पट्ट्यावरून कळतं की हा कुठल्या गोत्राचा मुलगा आहे. अच्छा, आता दुर्गाताई तुम्ही या साडीवर भरतकाम केलेलं आहे, तर मला तर ही पानं फुलच दिसत आहेत, पण नाही, ही मी केलेली साडी आहे. आणखी ही माझ्या बहिणीला 75व्या तिच्या वाढदिवसाच्या दिवशी मी केली आहे. माझं वय 77 त्यावेळेला, डोळे आधू झाले होते. आणखी हा जो नमुना आहे ही शंख लिपी आहे, भारतातली पहिली लिपी. शंख आणि लिखित म्हणून दोघं मित्र किंवा भाऊ होते, त्यांनी शोधून काढलेली ही लिपी आहे. आणि आड्यारच्या एका मासिकात ही लिपी अशी आली होती आणि त्यांनी मग तिचं विवरण सुद्धा केलं होतं की ह्या लिपीत ते म्हटलेलं आहे ते असं आहे. तर मला ते लिपी इतकी मोहक वाटली की मी तिचं पातळावर भरलं. आणखी ते माझ्या बहिणीला 75व्या वर्षी मी बक्षीस दिलं. आता ह्या साडीवर पण तुम्ही भरतकाम केलेलं दिसतंय, तर हे कुठल्या प्रकारचं आहे? हा प्रकार लेसीचा आहे. लेसीचा म्हणजे शटलवर केलेल्या लेसीचा, त्याला टॅटिंग म्हणतात. तर हा प्रकार जो आहे तो माझ्या सुनेला, म्हणजे माझ्या भाच्याच्या बायकोला तिचं लग्न झाल्यावर मी करून दिलेला आहे. दुर्गाताई, बौद्ध धर्मामध्ये शिवणकामाचं काय महत्व आहे? हा, अपार महत्व आहे. इतकं की बुद्धाचे जे शिष्य असत श्रमण, ते नग्न नसत किंवा केवळ लंगोटी लावलेले नसत. रामदासांचं आपण बघतो, रामदासांची लंगोटी आपल्याला दिसते. परंतु बुद्धाचा दंडक असा होता की भिक्षूचं शरीर उघडं दिसता कामा नये. बाहेर पडताना त्याने खांद्यापासून पोटरीपर्यंत त्याचं अंग झाकलं गेलं पाहिजे. आणखी त्यासाठी त्याने काय सांगितलं, हे तर भिक्षू यांच्याजवळ कुठलं कापड चोपड आणलं, कुठून आणणार? तर त्याने सांगितलं की तुम्ही चिंध्या जमवा. मग त्या बाळंतिणीच्या चिंध्या असोत, नाही तर स्मशानातल्या चिंध्या असोत, फेकून दिलेल्या असोत, कशाही घाणेरड्या चिंध्या आणा. आणखी त्या स्वच्छ धुवा, त्या शिवा आणि रंगवा भगव्या रंगाने. आणि ते ती वस्त्र तुम्ही घातली पाहिजेत. एकातली रंगोटी म्हणून असे, एक गुडघ्यापर्यंत गुंडाळलेलं वस्त्र असे, आणि तिसरं वस्त्र म्हणजे अंगावरून पांघरून घेण्याचं, ते खाली पोटरीपर्यंत यायचं. मग ह्या वस्त्रावरूनच गोधडी हा प्रकार आला का? कारण ते त्या टाईपच असतं ना, शिवलेलं असतं, पण गोधडीवरून आलेला नाही. कंठा हा प्रकार फार जुना आहे, किती प्राचीन आहे ते सांगता येणार नाही. आता मागच्या कार्यक्रमात दुर्गाताई तुम्ही संस्कृतीचा अर्थ स्वयंपाक असा सांगितला होता, आणि तुम्ही सुद्धा एक चांगल्या सुगरणात महाराष्ट्र टाइम्स मध्ये तुम्ही पाककृतीवर सदर सुद्धा चालू केलेलं होतं, आणि स्वयंपाकाचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला माहिती आहेत. तर बिनभांड्याचा स्वयंपाक म्हणजे काय? बिनभांड्यांचा स्वयंपाक हा निरंतर प्रवास करणारे गरीब लोक असतात त्यांनी शोधून काढलेला आहे. वनवासीत तो मिळतो. अच्छा. तर आणि मी स्वतःही केलेला आहे. तर जेव्हा आपल्याजवळ पीठ असलं की पुरे, तर पीठ घ्यायचं, ते पाण्यात कालवायचं, मग ते पळसाच्या पानावर थापायचं, आणि ती पळसाची पानं रानशेणी आणखी सुकलेली पानं गोळा करायची, ती पेटवायची आणि त्याच्यात घालायचं. हा बिनभांड्याचा स्वयंपाक. दुसरा जो मूळचा वनवासींचा स्वयंपाक आहे तो असा आहे की त्याच्यात खडकावर जे धान्य मिळेल ते दुसऱ्या दगडाने त्याचं पीठ करायचं. आणखी पेस्ट करायची असली तर तांदूळ वगैरे वापरायचे. पण एका त्याच्यात एक खड्डा खणायचा, तो साफ करायचा, आणखी त्याच्यात पाला पाचोळा जे काही मिळेल ते घालून पेटवायचं, आणि खूप तापलं की त्याच्यात पाणी घालायचं. वर एखादा जळतं लाकूड वगैरे ठेवायचं, म्हणजे ते पाणी उकळत राहतं, त्याच्यात पेस्ट करायची.
अच्छा, तर डिंकाचा लाडू आपण बघतो, बाळंतीण म्हटलं की डिंकाचा लाडू समोर येतो, तर डिंकाचा लाडू कोणी शोधून काढला? डिंकाचा लाडू माकडाने शोधून काढला. अच्छा. कारण जेव्हा माकडी बाळंत व्हायची वेळ येते त्याच्या आधी 2-3 महिने माकड रानात हिंडतं, तऱ्हेतऱ्हेचा गोंद गोळा करतं, तो सुकवतो आणि मग ती प्रसूत झाल्यानंतर त्याच्यात मध मिसळतं आणि वेडे वाकडे गोळे करतं. अच्छा, त्याचं मॉडिफाईड करून आपण हे डिंकाचे लाडू केले. डिंकाचे मग असं गुलकंदाचं पण असंच आहे का? होय, गुलकंदाचा करता अस्वल आहे. अस्वलांचं घ्राणेंद्रिय अतिशय तीक्ष्ण, त्यांना सुवासाचा फार छंद. अस्वल रानात भटकतात आणि सुवासिक फुलं भरभरून गोळा करून आणतात. मग ती सर्व अस्वल एकत्र येतात आणि काठ्याने आणि आपल्या पायाने तुडवून त्याच्यात मध घालून कुटतात आणि तो गुलकंद तयार होतो. त्याला तिथले लोक करडी पंचामृत म्हणतात. पण आपलं ते गुलकंदच आहे. तर दुर्गाताई, तुम्ही तमासगीरांच्या सुखदुःखाशी पण एकरूप झालेला, तर तुम्ही ह्या तमासगीरांकडे कशा काय वळलात? तमासगीरांच्याकडे 56 साली मला त्यांनी अध्यक्ष नेमलं तमाशा परिषदेचं. आणि तमाशा परिषदेचे अध्यक्ष झाल्याबद्दल मला जो अभिमान वाटतो, तुम्ही साहित्य परिषदेची अध्यक्ष झाल्याबद्दल मला वाटत नाही. त्या दिवशी मी त्यांना लावणीतल्या काही गोष्टी सांगितल्या, त्यांचं कौतुक केलं, त्यांच्या गळ्यांचं कौतुक केलं, त्यांच्या संभाषण चातुर्याचं हे केलं आणि त्यांची कलाशक्तीचं वर्णन केलं. त्याबरोबर त्या बायका इतक्या खुश झाल्या की मला म्हणाल्या, बाई, आज जन्मात तुमचं भाषण ऐकून पहिल्यांदा आम्ही सुखाने रडलो. आता सुखाने रडणं हे बुद्धिमत्तेचंच दर्शक आहे. तुम्ही त्याच्यानंतर वेश्यांकडे पण वळलेला दिसतंय मला, त्यांच्याही सुखदुःखाशी समरस झालेलं. वेश्यांच्याकडे मी वळले याचं कारण आहे की कारण त्या शहरात वेश्या आणि त्यांची वस्ती जवळ जवळ असते. वेश्या म्हणायच्या, बाई, त्यांच्याकडे तुम्ही जाता, आम्ही कोणीच नाही का? तर मी त्यांच्याकडे पण जायला लागले. मग त्यांची स्थिती पाहिल्यानंतर मी असं पाहिलं की त्यांच्याकडे जे गिऱ्हाईक येतात ते काही सगळे वाईट नसतात. हे आता जगात सिद्ध झालेलं आहे, आपल्या देशात अजून सिद्ध केलेलं नाही. तुम्ही स्टेटस ऑफ वुमेन मध्ये पण त्यांच्यासाठी भांडला. तर स्टेटस ऑफ विमेनच्या वेळेला त्या बायका म्हणजे कमलादेवी चट्टोपाध्याय, अशा मणिबेन कारा, अशा बायका होत्या ज्यांनी स्त्रियांच्या करता खूप केलेलं आहे. पण मी पाहिलं की त्यांच्या ह्याच्यात विमेन्स काउन्सिलच्या बायकांच्या खेरीज दुसरा विषय नव्हता. खूप काम त्यांनी केलंय. तर मी म्हटलं की मणिबेन, कमलाबाई, तुम्ही जे काही केलेलं आहे हे उत्तम आहे, पण वेश्यांचा तुम्ही कुठेही स्पर्श केला नाही. त्याबरोबर त्या समितीतल्या बायका फुटाण्यासारख्या उडाल्या. वेश्या? म्हटलं का नाही घ्यायच्या? बाईला चारित्र्य हा बाईचा गुण असतो, तो तिला सीतेसारखीला सिद्ध करावं लागलं. नाहीतर जर तिला सिद्ध करता आलं नाही तर ती पतिता गणली जाते. आणखी त्या पतितेचं वेश्येशी फार नातं असतं. आता तुम्ही परदेशी पण गेलेला आहात का तुमच्या साहित्यासाठी किंवा याच्यासाठी? तर कुठे कुठे गेलात? रशियात गेले होते 56 साली, 59 साली. आणि आफ्रो एशियन कॉन्फरन्स होती, तिच्यासाठी मी गेले होते. आणि जर्मनीला गेले ते 1988 साली गेले. त्यावेळेला तिथे महाराष्ट्रातले सांस्कृतिक ज्यांनी काम केलं होतं आणि साहित्य चांगलं केलं होतं त्यांना आमंत्रण होतं आणि मी अध्यक्ष म्हणून तिथे गेले होते. अच्छा, मग तिथेच तुम्ही ते भाज्यांच्या लेण्यावरच्या प्रेतशिल्पावर केलं का? माझा जो अध्यक्षाचं निरूपण होतं त्याच्यात मी भाज्या त्या लेण्याचं वर्णन घेतलं. भाज्याच्या लेण्यात एक मनुष्य पुरुषाचं प्रेत पडलेलं आहे आणि दोन्ही बाजूनी झुंजणारी झुंजणारे बैल बाजूला होऊन उभे आहेत आणि वरून देव कौतुक करतायत आणि गाणं बजावणं करतायत, असं ते दृश्य आहे. तर त्याच्यावर मी पहिल्यांदा 38 साली इलस्ट्रेटेड वीकली मध्ये एक लेख लिहिला आणि सतत संशोधन करू लागले की बैल किंवा गाय आणि माणूस यांचं काय नातं आहे, मारामारीचं नातं कसं आहे. तर बौद्ध कथेत सुद्धा मला मिळालं की बुद्धाचा एक नवा शिष्य, ज्याला बुद्ध कोणी माहित नाही, पहिल्यांदाच भेट झाली आणि सकाळी तो मनुष्य बाहेर पडल्यावर त्याला गायीने शिंगावर घेतलं आणि मारून टाकलं.
आता दुर्गाताई म्हटल्या की लोकांना एक अशी आदरयुक्त भीती वाटते की तुमच्याबरोबर तो दरारा आहे आणि तुम्हाला खाष्ट विदुषी असंही म्हटलं जातं. तर हे याचं कारण काय असावं असं तुम्हाला वाटतं? याचं कारण हे खरं म्हणजे ही मला मिळालेली सर्वोत्कृष्ट बिरुद आहेत. याचं कारण मला कलेच्या किंवा साहित्याच्या किंवा जीवनाच्या विषयात कोणी शत्रू नाही. जो तो आपली मतं व्यक्त करतो आणि त्याला व्यक्त करण्याचा अधिकार असतो. तेव्हा जे आता सत्यम शिवम सुंदरम हे लोकांच्या मते वेदकाळापासून चालत आलेलं आपलं वाक्य आहे आणि शिवमंदिरातलं परम पवित्र वचन आहे. ते या बाईने सॉक्रेटिस म्हणतो असं का सांगितलं? झाला वाद. असेच वाद माझ्या आयुष्यात नेहमी येत गेले. आणखी त्याच्यामुळे मला ही विरुद्ध पडली आणि मी दोन्हींचा स्वीकार करते. आता तुम्ही खूप लेखन केलेलं आहे, वेगवेगळं ललित लेखन आहे तुमचं, भाषा व्याकरण याच्यावर तुम्ही खूप अभ्यास केले. तर तुम्हाला यातलं कुठलं लेखन तुमचं आवडतं? मला स्वतःचं कुठलंच लेखन आवडत नाही, कारण ते अत्यंत कालिक आहे. परंतु मी जी भाषांतर केली ती मला आवडतात. त्याचं कारण बाणभट्ट, थोरो, नंतर विसुद्धी मग्गाचा कर्ता, हे फार मोठे लोक गेले आणि हे ग्रंथ जगात सर्व काळी जोपर्यंत जग आहे आणि ज्ञानाची किंमत आहे, प्रत्येक देशाच्या ज्ञानाला महत्व आहे, तोपर्यंत राहणार आहे. त्यांचं भाषांतर माझ्या हातून झालं, हा मला परमानंद वाटतो. अच्छा, म्हणजे काळाच्या ओघात तुम्हाला तुमचं हे लिखाण राहील असं वाटतं? कुठलं लिखाण राहील असं वाटतं? आता तुम्ही खूप छान छान पुस्तकं लिहिलेली आहेत निसर्गावर वगैरे, तर काळाच्या ओघात कुठलं लिखाण राहील? ते मी सांगू शकत नाही. का बरं? नाही, कारण मी सांगितलं ना, मी केलेल्या जी भाषांतर ज्या इतक्या थोर माणसांची केली की जगातून ती कधी नाही शिवायची नाही, तेवढी मी ग्वाही देते. नाही, पण आता तुमचं ऋतुचक्र हे पुस्तक आहे, हे किती वर्षांनी वाचलं तरी ते चांगलंच वाटतं. आणि त्याच्यात तुम्ही निसर्गाबद्दल लिहिलेलं आहे. आता निसर्गातली झाडं, पानं, फुलं ती तर कायम राहणार आहेत ना? पुढलं शतक जे आता येणार आहे तिथपासून जे सुरू होणार आहे ते अत्यंत विज्ञाननिष्ठ, कलानिष्ठ, बुद्धिनिष्ठ, आणखी खूप प्रयोगनिष्ठ असं जग होणार आहे. त्याच्यात माझं किती टिकेल सांग. आता तुमचं लेखन वाचल्यावर असा तुमच्यावर एक आक्षेप आहे की तुमचं लेखन वाचल्यावर खूप आनंद होतो, पण ते चिरकाल टिकत नाही. ते तर का असं? याचं कारण मी म्हटलेच आहे की क्षणमालिनीत युग बुडतात. मी क्षणमालिनीची चाहती आहे. मी जे लिहिते ते त्या वेळेला मला जे स्फुरण होतं त्याच्यात मी लिहिते. आणखी लोकांना साधारण वाटतं की हिने जसा इसाप आपल्या गोष्टीचं तात्पर्य सांगतो तसं हिने तात्पर्यापर्यंत न्यावं. ते माझ्याच्याने घडत नाही. अच्छा, आता एक खाजगी प्रश्न विचारते, त्याचं थोडक्यात उत्तर द्या की दुर्गाताई तुम्ही लग्न का नाही केलं? मी लग्न केलं नाही सुख व्हावं म्हणून, म्हणजे आम्ही दुसऱ्याला त्रास होऊ नये म्हणून. याचं कारण मी माझा अर्धा जन्म दुर्धर आजाराशी झगडण्यात गेला. त्यात माझी आतडी आणि माझं सबंध पोटातले अवयव अगदी नादुरुस्त झाले होते. आणखी असा संभव आहे की ती ॲलर्जी जी होती किंवा जे दुखणं होतं ते मुलांच्या पर्यंत जाण्याचा संभव होता. आणि म्हणून मुलाशिवाय लग्न हे मला मंजूर नाही. मला मागण्या पुष्कळ आल्या, अगदी मुसलमानाखेरीज अगदी युरोपियनापर्यंत सगळ्यांच्या मला मागण्या आलेल्या आहेत. दुर्गाताई, आता तुम्ही स्वातंत्र्यापूर्वीची 40 वर्ष जगला आहात, स्वातंत्र्यानंतरची 50 वर्ष पाहतात आणि त्याच्या प्रत्येक स्थित्यंतराला तुम्ही साक्षी आहात. 20वे शतक आता तुम्ही जगत आहात, तर येणारं पुढचं 21वे शतक कसं असेल असं तुम्हाला वाटतं? 21वे शतक आपल्यापेक्षा जास्ती सुबुद्ध असेल, त्याला प्रयोग करावा लागेल, त्याला जास्ती झगडावं लागेल आणि ते जास्ती विश्वसम्मुख असेल. अच्छा, आता गेल्या 2 भागात आपण दुर्गाताईंच्या अथांग व्यक्तिमत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, पण असं वाटतं की अजूनही खूपसं काही राहिलेलं आहे आणि मग जयवंत दळवींनी जे विधान केलं ते खरं वाटतं. गेली 50-60 वर्ष दुर्गाताईंनी कवितेला सोडलेलं आहे, कारण त्या अगोदर कविता करत होत्या, नंतर त्यांनी त्या सोडून दिल्या. पण कवितेने दुर्गाताईंना सोडलेलं नाही. नुकतीच ती त्यांच्या लेखणीतून अभंगाच्या रूपाने साकारलेली आहे. तर दुर्गाताई, त्या अभंगाची पार्श्वभूमी सांगून तुम्ही तो अभंग सांगा. तो अभंग, त्याचं नाव आहे देहोपनिषद. फार वर्ष माझ्या मनात आलं की आपण देहोपनिषद लिहावं.
परंतु काही सुचत नव्हतं. आणि माझे वडील वारले शाकंभरी पौर्णिमेला अच्छा 33 वर्षापूर्वी. तेव्हापासून मी दर पौर्णिमेला चंद्र बघते, मावळता चंद्र बघते. हा आणि तो मावळता चंद्र बघितला मी. आणखी मग चहा प्यायला बसले हा. तर ह्या ओळी आपोआप माझ्या पुढे येऊन पडल्यासारख्या झाल्या. अच्छा. आणि मग तो तुम्ही अभंग लिहून काढलात. तर आता तो अभंग आता तो तुम्ही म्हणणार आहात का? नाही, मग मी म्हणणार नाही, कारण पद्मजा फेडाणे चोगळेकर ही तो म्हणेल. ही एक उत्कृष्ट नारद दुहिता, बाणभट्टाच्या भाषेत सांगायचं म्हणजे, जिला संगीत रचता येतं, तयार करता येतं. आणखी संगीत रचनेतला हा तिचा पहिला प्रयोग आहे. म्हणून त्या अतिशय सुंदर कंठाच्या गायिकेने तो म्हणावा हे मला जास्त. अच्छा. तर आता तो आपण अभंग ऐकूया आणि आपल्या कार्यक्रमाची सांगता करूया. झाली रात मनी पेटे अंतर्ज्योत आयुष्याची झाली रात मनी पेटे अंतर्ज्योत भय गेले मरणाचे भय गेले मरणाचे कोंब फुटले सुखाचे आयुष्याची झाली रात मनी पेटे अंतर्ज्योत आयुष्याची झाली रात मनी पेटे अंतर्ज्योत अवयवांचे बळ गेले काय कुणाचे अडले अवयवांचे बळ गेले काय कुणाचे अडले फुटले जीवनाला डोळे फुटले जीवनाला डोळे सुख वेड त्यात लोळे आयुष्याची झाली रात मनी पेटे अंतर्ज्योत मरणा 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 तुझ्या स्वागतास आत्मा माझा आहे सज्ज मरणा मरणा
पाय घडी देहाची ही घालून मी पायी वाट, पाय घडी देहाची ही घालून मी पायी वाट, सुख वेडी मी जाहले, देहोपनिषद सिद्ध झाले, सुख वेडी मी जाहले, देहोपनिषद सिद्ध झाले, आयुष्याची झाली रात, मनी पेटे अंतर्ज्योत, आयुष्याची झाली रात, मनी पेटे अंतर्ज्योत, मनी पेटे